मित्रांनो, जर तुम्ही कधी प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर इंडेक्स 2 हा शब्द तुम्ही वारंवार आवर्जून ऐकलाच असेल. पण आता प्रश्न असा की हा इंडेक्स 2 म्हणजे नेमकं काय आणि हा डॉक्युमेंट इतका जास्त महत्त्वाचा का असतो? चला तर आज समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. तर मित्रांनो, इंडेक्स 2 म्हणजे प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शासनाकडून तुम्हाला मिळणारा एक समरी डॉक्युमेंटचा अधिकृत कागद असतो. इंडेक्स 2 मध्ये एखादी प्रॉपर्टी कोणाकडून कोणाला विकली गेली, कधी विकली गेली आणि हा व्यवहार नेमका कोणत्या कागदावर झाला याची अधिकृत माहिती दाखवतो. आता बघूयात या इंडेक्स 2 मध्ये तुम्हाला नेमकी कोणती माहिती मिळते. तर सगळ्यात आधी तर खरेदी करणारा आणि विक्री करणारा या दोघांची तुम्हाला नावं मिळतात. दुसरी गोष्ट, प्रॉपर्टीचा पत्ता आणि सर्वे नंबर मिळतो. तिसरी गोष्ट, तुम्हाला रजिस्ट्रेशनची तारीख माहीत पडते. त्यानंतर व्यवहाराचा प्रकार, म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्ही सेलमध्ये घेतलेली आहे, तुम्हाला कोणी गिफ्ट डीडमध्ये दिलेली आहे, मॉर्टेज आहे की लीज आहे, तो प्रकार त्याच्यामध्ये मेन्शन असतो. तर मित्रांनो, या इंडेक्स 2 मुळे नेमकं होतं काय, तर तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करताय किंवा विक्री करताय त्या प्रॉपर्टीची नोंद ही शासनाकडे अधिकृत पद्धतीने झालेली की नाही हे तपासायला यामुळे मदत होते. पण फक्त इंडेक्स 2 बघून एखादी प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. तर इंडेक्स 2 सोबत प्रॉपर्टी कार्ड, 7/12, 8 EC, टायटल व्हेरिफिकेशन यासारखे सगळे डॉक्युमेंट तपासा. कारण कोणतीही प्रॉपर्टी किंवा कोणताही व्यवहार करताना जर तुम्ही डॉक्युमेंट्स नीट व्हेरीफाय केले नाहीत तर तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागू शकतं. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आत्ता सबस्क्राईब करा प्लॉट ज्ञान.